आता 80 लाख लोकांना महिलांना अपात्र केलं आणि त्यांना जे पैसे मिळाले ते पैसे आता त्यांना पुन्हा करावे लागतील, काही कोटी रुपये. याचा अर्थ निवडणुकीसाठी अनेक अपात्र महिलांना फक्त मतदान द्यावं म्हणून कोट्यवधी रुपये सरकारी तिजोरीतून, जनतेच्या कराच्या पैशातून महिलांची मतं विकत घेण्यासाठी आपण वापरले. आणि आता जेव्हा ताशेरे मारण्यात आलेले आहेत ऑडिटर जनरलकडून, तेव्हा तुम्हाला ते पैसे परत घ्यावे लागत आहेत. नामुष्की आहे. आता या महिला पैसे आणणार कुठून? या गोरगरीब महिला भले ते अपात्र ठरले असतील. मला असं वाटतं की एकनाथ शिंदे जे लाडके भाऊ आहेत आणि देवेंद्र भाऊ आहेत, त्यांनी आमदारांच्या खासदारांच्या फोडाफोडीत जे पैसे खर्च करतात त्यात काटकसर करावी आणि या महिलांच्या वतीनं ती रक्कम तिजोरीत भरावी. राजकारण आहे. माणसाला जेव्हा लढायचं असतं तेव्हा तो सर्वस्व गमावून लढतो विचारासाठी. या सहकारी क्षेत्रातल्या लोकांना कोणत्या विचार नाही, भूमिका नाही. एक विचार एकेकाळी होता जो यशवंतराव चव्हाणांनी दिला या महाराष्ट्राला, वसंतराव दादा पाटलांनी दिला सहकार क्षेत्रामध्ये, माननीय शरद पवार साहेबांनी सुद्धा दिला, पद्मश्री विखे पाटलांनी दिला. आताच्या या सगळ्या लोकांना फक्त आपापली संस्थानं टिकवणं, वाचवणं, कर्ज घेणं, कर्ज बुडवणं याशिवाय मला कोणती भूमिका दिसत नाही. नरेंद्र मोदींचा विचार काय? विचार नरेंद्र मोदी ते का विवेकानंद आहेत? ते स्वामी विवेकानंद आहेत का? लोकमान्य टिळक आहेत? मला सांगा. त्यांच्या विचाराने मी कोणता विचार, मी अनेकदा म्हणतो मला विचार समजून सांगा. तुमचा विचार मला पटला तर माझं मत परिवर्तन झालं तर मी तुमच्या बरोबर तुमच्या कार्याला हातभार लावेन. आमचं मत परिवर्तन का होत नाही? आम्हाला तुरुंगात टाकलं या सरकारनं, आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले तरी आम्ही ठामपणे उभे आहोत. आमचं मत परिवर्तन का होत नाही? आम्ही का घाबरत नाही? आमच्यावरती भीती, भय, दहशत का परिणाम करत नाही? कारण आमच्यामध्ये स्वार्थ नाही, आमच्या संपत्त्या इस्टेटी नाही आहे, आमचे काळे धंदे नाही आहे, आम्ही कर्ज बुडवलेली नाही आहे. कोणी काही म्हणू द्या, म्हणून आम्ही ठामपणे उभे आहोत. म्हणून हे असे लोक जे पक्षांतर करतायत त्यांना जनतेनं राजकीय श्रद्धांजली व्हावी जागोजाग. विशेषतः तनपुरे ज्या भागातून आलेले आहेत त्या भागातल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या नावाने आंघोळ घालावी. एकनाथ शिंदे और देवेंद्र फडणवीस ने इस योजना का श्रेय लिया था कि हम आपके भाई हैं, आप हमारी लाडली बहन हैं, हम आपको हर महीने 1500 रुपया देंगे, अब 3 साल तक पैसा दे रहे. अब उनको ये साक्षात्कार हुआ है ये गलत था. उसमें से बहुत से लाखों महिलाएं इलीगल तरीके से पैसा ले रही थी. अब पैसा वापस चाहिए. अब वो महिलाएं पैसा वापस कहाँ से देगी सरकार को? उनकी उतनी हैसियत नहीं है. तो देवेंद्र फडणवीस और एकनाथ शिंदे जो करोड़ों करोड़ों रुपया राजनीति में खर्चा करते हैं, विधायक खरीदने के लिए, सांसद खरीदने के लिए, उसमें थोड़ी बचत करिए और महिलाओं की तरफ से वो पैसा जनता की तिजोरी में डाल दीजिए. और क्या मैं बोल सकता हूँ?